मला अशोकराव मानेला एक प्रश्न विचारायचा आहे। अहो जागा अनेक पडलेल्या आहेत, मग तुमचा ह्या जागेसाठी अट्टास का? कारण मी मराठा जर पेटून उठला तर अशोकराव मानेंना हा रोज परवडणारा नाही। हातकणंगलेच्या आमदारांचा या कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा काही संपर्क नाही, अशा अशोकराव मानेंच्या संस्थेला ही जी जागा दिलेली आहे त्याबद्दल प्रचंड असा रोष मराठा समाजात आहे। कोणाची जागा हडपणार अशोक मानेंचा कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, अशोक माने कोण रे? बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। आज या ठिकाणी आंदोलन ह्यासाठी आहे की मराठा समाजाचं भवन व्हावं ही समस्त कोल्हापूरकरांची भावना आहे। तरी मराठ्यांची राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये 50% जास्त मराठा आहे आणि मराठा भवनची उणीव आम्ही भरून काढण्यासाठी मराठा स्वराज्य भवनच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे दिलेला होता। परंतु राज्य शासनानं ज्या हातकणंगलेच्या आमदारांचा या कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा काही संपर्क नाही, अशा अशोकराव मानेंच्या संस्थेला ही जी जागा दिलेली आहे त्याबद्दल प्रचंड असा रोष मराठा समाजात आहे। कारण मराठा समाजामध्ये ही भावना आहे, ही जागा आहे, ह्या जागा घेणार म्हटल्यानंतर आज आम्हाला लाखो रुपये जमलेले आहेत, अनेकांनी कोट्यावधी रुपये देतो म्हणून आम्हाला वचन दिलेलं आहे। अशा पद्धतीने एकटवलेल्या मराठा समाजावर जर कोण अन्याय करत असेल, तसं कोल्हापूर हे असं आहे की इथं फक्त मराठी नाहीत, मराठ्यांच्यावर सगळे समाज आमच्या पाठीचे आहेत आणि एकदा कोल्हापूरकरांनी जर दाखवलं तर त्यांचा स्वाभिमान कोल्हापूरकरांचा कुणालाही परवडणार नाही। त्यामुळे राज्य शासनाला सुद्धा आम्ही तातडीनं आता विनंती करतोय, ही जागा मराठा समाजालाच मिळाली पाहिजे आणि आम्ही आता या ठिकाणी हक्क दाखवण्यासाठी त्या जागेवर आता आम्ही फलक लावून आमच्या भावना व्यक्त करणार आहोत। अशोकराव मानेंच्या जागा किती आहे? ही जागा एकूण आहे ही 6 एकर 15 गुंठे आहे आणि मानेंच्या सोबतच आणखी 5 प्रस्ताव आले होते। कुठलीही निविदा प्रक्रिया याच्यात राबवलेली नाही आणि मराठा समाजाचा एकूणच रोष आहे मानेंच्यावर। प्रचंड म्हणजे आत्ता जे एकंदरीत वातावरण आहे की मानेंच्या संदर्भात प्रचंड असा रोष आलेला आहे। परंतु या ठिकाणी आमची सुद्धा भावना कोल्हापूरकरांसाठी आम्ही अशी विनंती केली होती, हिथं आम्ही नुसतं मराठा भवन म्हणून की एखादं लग्न कार्यालयासाठी बांधणार नव्हतो। कोल्हापूरला जी गरज असणारं IPS किंवा IASचं केंद्र आहे, त्याच्याबरोबर जे संशोधनात्मक शेतीच्या ज्या काही योजना आहेत की ज्या जागतिक पातळीवरच्या अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विस्तारित अशी भूमिका जी आज जागतिकीकरणामध्ये जी समाजाला गरज आहे ती आम्ही या ठिकाणी करणार होतो। त्यामुळं हे आमचं जे संकुल होतं हे शिवशाहूंच्या विचाराचं संकुल असल्यामुळं समस्त कोल्हापूरकरांचा प्रचंड पाठिंबा आहे। 6 लाख वस्ती धरली तर आम्ही 3 ते 3.5 लाख मराठी आहोत आणि खरोखर मला अशोकराव मानेला एक प्रश्न विचारायचा आहे। अहो जागा अनेक पडलेल्या आहेत, मग तुमचा ह्या जागेसाठी अट्टास का? कारण मी मराठा जर पेटून उठला तर अशोकराव मानेंना हा रोज परवडणारा नाही। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।